मंगलाताई पाटील, माननीय प्राचार्य डॉक्टर केशव, डॉक्टर तेजी काटाणी साहेब आणि माननीय प्राचार्य डॉक्टर उत्तमराव आवाले यांच्या हस्ते या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. काय असतो की आचार्य शब्दाचा मुळात अर्थच असा आहे की ज्यांच्याकडून अनुकरण केलं जावं. आचार्य ज्यांच्याकडून अनुकरण करावं, एका पिढीचं अनुकरण दुसऱ्या पिढीनं करावं आणि त्यानंतर आपण पुढे जावं, हे आचार्य असतात, जे सगळे तुम्ही सन्माननीय आहेत. या आचार्यांचं अनुकरण केल्यानंतर एक प्रसंग मला तुम्हाला सांगणं महत्त्वाचं वाटतं की जे रवींद्रनाथ टागोर आहेत, ज्यांना नोबेल पारितोषिक साहित्यामधलं मिळालं, ज्यांना भारताचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं, ज्यांनी गीतांजली नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यांचं जनगण मन भारताचं राष्ट्रगीत म्हणून भारतामध्ये गायलं जातं. या रवींद्रनाथ टागोरांना सगळे गुरुदेव म्हणायचे आणि गुरुदेवांचं एक शांतिवन होतं. मी शिक्षकांच्या संदर्भात मुद्दाम हे उदाहरण सांगते की शिक्षक काय असतो, शिक्षक काय करू शकतो. वृक्ष झाला अण्णा, तुम्ही गगनवेडे वृक्ष झाला, तुम्ही गगनवेडे वृक्ष झाला. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. खरं तर आपल्या संस्थेच्या 102 वर्धापन दिनानिमित्त आज अण्णासाहेब आवटेमध्ये जे 2 कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये अण्णासाहेब आवटे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक वितरण, त्यानंतर आमच्या समोर असलेल्या आमच्या दुसऱ्या मार्गदर्शिका रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी दीर्घकालीन सेवा केली त्या प्राचार्य सौ मंगलताई पाटील यांनी 4-5 पुस्तकं लिहिलेली आहे. त्याच्या 2 पुस्तकांचं, एक मंगल पर्व आणि आयुष्याच्या वळणावर या पुस्तकाचं प्रकाशनही आज महाविद्यालयात झालं. तर तिसरा आत्ताचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतोय, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य की संस्थेला एक शतकोत्तर वाटचालीत संस्थेच्या योगदानाच्या संबंधी महत्त्वाचा पिलर जे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि खरं तर रयत माऊली, आणि या अनुषंगाने आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु काही नाही म्हटलं तरी मधुर स्वराने एखादी गोष्ट आपल्याला कोणी ऐकवली किंवा ती आपण ऐकली तर ती ऐकतच राहावीशी वाटते. हा मनुष्य धर्माचा स्वभाव असतो. मग आपण आपापल्या पद्धतीने, म्हणजे पाटील सर असं म्हणत नाही, आपापल्या पद्धतीने आम्ही, पाटील सर फार सुंदर गात असतात, प्रत्येकाला आनंद असतो, कोण बाथरूममध्ये गातो, कोण कुठं गातो, तो भाग नाही गातो. पण मनुष्य प्राणीच असा आहे की हा, किंवा काही प्राणी पण आहे की ती संगीताला त्याची दाद द्यावीशी वाटते. आणि त्याच्यामधलं एक महत्त्वाचं मेडिटेशनचं जो आहे संगीत आहे. आणि म्हणून कर्मवीरांचं कार्य, जीवन, त्यांचं एकंदरीत आचरण, विचरण हे जरी फार मोठं असलं तरी ते शब्दबद्ध केलेलं आहे आणि ते फार चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि आज आपल्या समोर जे सादर करणार आहे ते माझे एकेकाळचे सहकारी, आमचे वायसी कॉलेजचे क्रीडा संचालक प्राध्यापक संभाजी ज्ञानदेव पाटील यांचं मुक्काम पोस्ट सरवडे गाव आहे, राधानगरी, कोल्हापूरमध्ये. सरांनी मॅनेजिंग कमिशन सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आत्ता सध्या रयत शिक्षण संस्थेची कला क्रीडा अकादमीचे ते प्रमुख आहेत. सरांची संगीताच्या संदर्भातलं त्यांना शिवाजी विद्यापीठाचं पारितोषिक आहे. त्यांनी अनेक गीत संगीताचे कार्यक्रम केले, त्यात मराठमोळा गीत सोहळा, शब्दस्वरांचे रंगतरंग, शब्दशोधक संत गाडगे महाराज, झणझणीत मराठी त्यांचा कार्यक्रम पाहण्यासारखा आहे. पुलं एक आनंद यात्री, या मराठीच्या मंदिरे, असेल मी नसेल मी, शांता शेळकेंच्या गीतांवर त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. हम भारतीय, विज्ञान झंकारच्या संदर्भातही त्यांनी कार्यक्रम आहे. आपल्या संस्थेचं जे विशेष पथक आहे, सौ लक्ष्मीबाई पाटील मुलांच्या बाल वाद्यवृंदाची निर्मिती, सरांची ज्यावेळेस आपल्या रयत माऊलींची पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि फार श्रवणीय असतो, त्या कार्यक्रमाची निर्मिती सुद्धा सरांनी केलेली आहे. चॅरिटी शो म्हणून रयत शिक्षण संस्थेचे विशेष ते कार्यक्रम करतात. संपूर्ण राज्यभरात त्यांनी कार्यक्रम केलेला आहे.
सर मला सांगितलं मी तुम्हाला क्रीडा शिक्षक आहे. क्रीडेमध्ये त्यांच्या कुस्तीमध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक अखिल भारतीय स्पर्धेमध्ये घेतलेला आहे, महाराष्ट्र राज्य स्पर्धेत घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे आपण नेहमी रोज ऐकतो रयत गीत विठ्ठल भागांनी जे लिखित केलेलं आहे त्या रयत गीताचं संगीत दिग्दर्शन व गायन सरांनी केलेलं आहे. म्हणून आम्हाला आठवतं की सातारमधले जे सगळे प्रमुख कार्यक्रम व्हायचे त्या प्रमुख कार्यक्रमाला आम्ही आपल्याला जसं आता ऑडिओ व्हिडिओ सरांचंच गायनाचं गीत आपण लावतो तर त्याऐवजी सर स्वतः गातात आणि त्यांनी गायलेलं गीत त्यांनी स्वरबद्ध केलेलं गीत हे रेतमध्येच नव्हे तर अनेक मान्यवरांनी विचारलेले की कुणी गायलं. असा उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट कला शिक्षक क्रीडा शिक्षक हा आपल्या संस्थेमध्ये आहे. त्याचं खरं तर आपल्याला अभिमान आहे आणि ते नेहमीच या प्रकारचं काम करतात. म्हणून संस्थेचे आपले मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार आमचे ठाकूर साहेब संस्थेच्या शताब्दी निमित्त त्यांनी सांगितले की 100 कार्यक्रम होतात. प्रत्येक कार्यक्रम त्यांचा हा वेगवेगळा असतो म्हणजे त्याच्यामध्ये वेगळी झलक असते ती तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित अजून काही दिवसांनी ठेवलं तर अजून वेगळा पाहायला मिळेल. म्हणून त्यांची नवनिर्मिती करण्याचा जो छंद आहे त्याच्याबरोबर त्यांच्या मिसेस आहे त्याही आमच्या ज्युनियर कॉलेजच्या निष्णांत प्राध्यापक होत्या वायसी कॉलेजच्या. आता त्यांनी VRS घेतले काही कौटुंबिक निमित्ताने. सरांचा मुलगा सुद्धा IIT पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मुलगी इंजिनियर आहे, सुशिक्षित सगळं कुटुंब आहे, चौकोनी कुटुंब आहे. पण त्यांनी कलेला वाहून घेतलेला आहे. विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील कुठल्याही हाकेला ते आम्हाला होऊ देतात आणि म्हणून खासदार साहेबांनी रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांनी सांगितले की 100 कार्यक्रम त्यांच्यातर्फे स्पॉन्सर झालेले. मला आठवतं की वायसी कॉलेजमध्ये मी त्यांचा 25व्या सिल्वर ज्युबली कार्यक्रम घेतला होता. नंतर 50वा कार्यक्रम पनवेलला रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीत झाला होता. आता जवळपास मला वाटते 67 सांगितलं की 70चे जवळपास कार्यक्रम आलेले आहे. मी सरांना म्हटलं होतं सर 75वा माझ्याकडे घेतो. पण मध्यंतरी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जरा काही कार्यक्रम बंद झाले आणि थोडेसे मी सरांना म्हटलं आता लॉकडाऊन उठले तर पहिला कार्यक्रम आमच्याकडे घेऊ की त्या निमित्ताने आमच्या या दुसऱ्या पिढीला रयत शिक्षण संस्था काय आहे, अण्णा काय आहे हे कळावे आणि ते नुसतेच माहिती आपल्याला आहे परंतु ते गुणगुणत राहावे आणि चांगल्या शब्दात गुणगुणावे. या संदर्भातली जी त्यांची जी कला आहे ती आपल्यासमोर उभी करणार आहेत अगदी सगळ्या प्रकारची त्यांच्याकडे आहे. म्हणजे मला आठवतं की मी इथून पुण्याला कधी अपडाऊन करताना कधी कधी मुक्काम करतो पण जाताना सर तुमची जे गझल आहे त्या गझल इतक्या श्रवणीय आहे. यूट्यूबला त्यांच्या सगळ्या गझल आहेत. म्हणजे दुसरं काहीतरी ऐकण्याऐवजी ती गझल लावून जर आपण लागोपाठ त्यांच्या गझल येतात आणि त्या गझल गाताना आणि त्यांनी गाताना आणि त्यांच्या ऐकताना आपला प्रवासाचा वेळ कसा जातो. इतकी व्यक्ती जी आपण म्हणतो की जी खरं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये आहे आपल्या लोकांचं आपल्याला कौतुक नसतं पण त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की तुम्ही रिटायर झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही याच्यात पूर्ण योगदान द्या, पूर्ण क्षमतेने योगदान द्या. मला माझ्या माहितीप्रमाणे सरांचा मुलगाही या क्षेत्राकडे आहे. मला आता जास्त सांगता येत नाही सर सांगतील पण TV वरच्या चांगल्या मालिकेचे तो काही संगीत दिग्दर्शन वगैरे करतो. मला ते त्यांचे नावं सांगता येत नाही पण अनेक त्यांचं घरच जे आहे ते कलाप्रेमी घर आहे आणि या कलाप्रेमी घराची जास्त मी ओळख करून देण्याऐवजी ते स्वतः सर्व ओळख करून देतील. म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्या मंचरच्या सर्व रयत शिक्षण संकुलातर्फे पाटील सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास उपस्थित त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या आपल्या लक्ष्मीबाई पतपेढीचे अध्यक्षा सौ मंगलताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करतो. त्यांचे सेक्रेटरी शेळके सर उपस्थित आहेत. या विद्यालयाचे प्राचार्य आवारी सर, महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, इंग्लिश मराठी मीडियम या सर्वांचं आणि आपण सर्वांचं उपस्थितांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. आपण सर्वांच्या वतीने सरांचं स्वागत. या ठिकाणी आवारे सरांना या प्रमुख या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे सरांना मी तिथं त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो.
प्रथमतः पाटील सर. अतिथी देवो भव या विधीप्रमाणे आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार सुद्धा संपन्न होत आहे. माननीय प्राचार्य के.जी. कानडे सर यांना देखील मी विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करावा. प्रज्ञा पाटील मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वर्षा गायकवाड निवेदन आणि गायन ज्या करणार आहेत त्यांचं स्वागत होते. मल्हारी गजभारे तबला वादक यांचंही या ठिकाणी स्वागत प्राचार्यांनी करावं ही विनंती. तसंच नवनाथ भोसले साऊंड सिस्टीम ज्यांनी आयोजित केली आहे त्यांचंही स्वागत माननीय प्राचार्यांनी करावं. नवनाथ भोसले धन्यवाद. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी हे सगळे कार्यक्रम स्पॉन्सर केले. 100 वर्षानिमित्त 100 कार्यक्रम करायचे असं ठरवून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली आणि लॉकडाऊनमध्ये सगळे दौरे 2 वर्ष बंद झाले. बंद झाल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही आज बाहेर पडलो. इथं आल्यानंतर छान वाटलं. दोन्ही शाखेचे शाखा प्रमुख माझे जवळचे स्नेही आहे, त्यांची कारकीर्द मी बघितलेली आहे. इथं आल्यानंतर ह्या शाखा मी पूर्वी पाहिलेल्या होत्या आणि ते इथं आल्यानंतर शाखा पाहिल्या. त्याच्यामधला जर बदल बघितला तर आवर्जून वाटतं की ते जाईल तिथं कामाचा ठसा उमटवणे असे हे दोन्ही प्रशासक म्हणा उत्कृष्ट शाखा प्रमुख म्हणा याने इथं काम करताय. खूप आनंद वाटतो. याच्या अगोदर कानडे साहेब आम्ही एकत्रच होतो सायन्स कॉलेजवर. त्या कॉलेजचा चेहरा मेहरा बदलण्याचं काम त्यांनी उत्कृष्ट केलं. विशेषतः सगळे तिथले क्रीडांगणाचे सगळे बंदिस्त करणं वगैरे म्हणजे एक सातारा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही अशी क्रीडांगण तुम्हाला तिथं बघायला मिळते. म्हणजे सगळ्यांचे 30-30 फूट वायर रोप लावून सगळे क्रीडांगण बंदिस्त केलेले आहे. खूप छान केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि सहसचिव म्हणून आवारे साहेब आमच्याबरोबरच होते तिथं. तिथे त्यांचा कामाचा एक व्यासंग पाहिला आणि ते अव्याहत त्या दोघांनी इथं सुरू केले. त्यामुळं म्हणजे ठेवलं असं दिसलं. मी पहिल्यांदा दोघांचं अभिनंदन करतो. आणि कार्यक्रमाचं काही नियमप्रमाणे आमचं असतंच. साहेब म्हणजे साधारण ओळख करून द्या. मी कर्मवीरांच्या कार्यक्रम आणि त्यांच्या संदर्भातच त्यांची ओळख करून द्यायसाठी वेगळ्या पद्धतीनं इथं आलं आहे. माझी ओळख काय देणं करणं हे मला काय महत्त्वाचं वाटत नाही. तरीसुद्धा या प्राध्यापिका प्रज्ञा पाटील MSc फिजिक्स आमच्याकडे फिजिक्सच्या लेक्चरर होत्या. परवाच रिटायर झाल्या 30 तारखेला कालच्या. या डॉक्टर वर्षा गायकवाड डॉक्टर म्हणजे थोडे दिवस होतील. मी त्याला नेहमी एवढं प्रेमान म्हणत असतो की एवढासा ससा PhD झाला कसा. तिकडं मल्हारी गजबारे महाराष्ट्रातलं जे टॉप 10 तबलापटू आहे आपले तबलापटू ढोलकीपटू आहे महाराष्ट्रातले त्या टॉप 10 मधला आहे एक तबलापटू आहे. उत्कृष्ट चांगला तबलजी आणि ढोलकीपटू आहे. तर आपण सुरू करूया. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी युगाचा मांसनाला घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी युगाचा
कर्मवीरांचे ज्ञानपीठ शक्तीपीठ ठरते आहे शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते धर्मजातीच्या पादकांचे मूल्य मानवी जपतो रयते मधुनी माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी कर्मयोग भाऊराव पाटील म्हणजे अथांग अवकाश प्रचंड महासागर या अवकाशाचे तारे समुद्रातील मोठी वेचणी तसं शहर शिक्षण महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आणि महाराणावर फिरणारा कर्मयोग भाऊराव पाटील हा एक विचार होता आचार होता त्यांनी महाराष्ट्राला लिहितं वाचत केलं गाव गाड्या तळागाळातील गोरटोरं म्हणजे चिखलाचे अण्णांनी त्यांना जागा वाचवलं त्यांच्या आयुष्यालाच आकार केला संपत्तीचं बळ नसताना अधिकाराचं स्थान नसताना आणि परंपरेची कुबडी नसताना त्यांनी कार्याला सुरुवात केली व 20व्या शतकामध्ये शिक्षणाचं उत्तुंग शिखर निर्माण केलं बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करण्याचं बिकट कार्य अण्णांनी केलं भारताच्या इतिहासामध्ये कोरून ठेवावं असं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर रयतेला मायेने रयत म्हणणारा माणूस म्हणजे कर्मयोग भाऊराव पाटील त्यांचं चरित्र गायन करणं म्हणजे हिमालया एवढ्या कर्तृत्वाला गवसणी घालण्यासारखं आहे आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आमचं हे कर्मयोग भाऊराव पाटील गीतगंधाचे कार्यक्रम रयतेच्या शीना
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे झाला. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की कर्नाटकातील मंगलोर तालुक्यातील मुळबिद्री हे भाऊरावांचं मूळ गाव. पण त्यांचं बालपण मात्र त्यांच्या आजोळी कुंभोज इथेच गेलं. आपण भाऊरावांविषयी बोलताना ज्यावेळेला त्यांचं आता आपल्याला ज्ञात असलेलं पूर्ण कर्तृत्व बघतो तर केवळ त्यांची रयत शिक्षण संस्थेची स्थापना किंवा शिक्षण कार्यात त्यांनी जे काही काम केले एवढ्याविषयीच बोलून त्यांचं कार्यकर्तृत्व संपत नाही. तर त्यांच्या लहानपणापासून जसं आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणापासूनच ते बीज त्यांच्यामध्ये कुठेतरी होते. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण दाखल्यासाठी तुम्हाला 1-2 गोष्टी मी त्यांच्या बालपणाच्या सांगेन. एकदा इस्लामपूर या गावात एका प्राथमिक शाळेच्या जवळ भाऊराव निघाले होते आणि त्यांना त्या शाळेमध्ये एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं. शाळेत एका वर्गामध्ये सगळी मुलं व्यवस्थित आत बसून गुरुजी शिकवत होते आणि मुलं ऐकत होती. मात्र एकच मुलगा त्या वर्गाच्या बाहेर बसला होता आणि शिकत होता. त्या लहान वयातल्या भाऊरावांना सुद्धा हे दृश्य थोडंसं खटकलं आणि ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी गुरुजींना विचारलं की हा असा एकच मुलगा बाहेर का बसलाय. तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं की हा मुलगा अस्पृश्य आहे. इतक्या छोट्याशा वयातल्या भाऊरावांना या गोष्टीचा अतिशय संताप आला की असं एखाद्या मुलाला माणुसकी नसण्यासारखं असं वागणूक देणं हे चूक आहे. आणि त्यांनी त्या मुलाला आपल्या बरोबर घेतलं, घरी नेलं, त्याला जेवू घातलं आणि त्याला ते कोल्हापूरला घेऊन गेले आणि त्याचं पुढच्या शिक्षणाची सोय एका वसतिगृहामध्ये त्यांनी करून दिली. ज्ञानदेव उल्लभ नावाचा हा विद्यार्थी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकचा संपादक झाला, विधान परिषद सदस्य झाला आणि भाऊरावांच्या काव्याचा निष्ठावंत कार्यकर्ता बनला. बंडखोर वृत्तीचे भाऊराव म्हणजे त्यांची लहानपणापासून थोडीशी बंडखोर वृत्ती ही त्यांच्या स्वभावामध्येच होती.
माणुसकीला घातक आणि मनाला न पटलेल्या गोष्टींबद्दल दंड थोपटून उभं राहणं हे त्यांना हेच बरोबर आहे असं नेहमी वाटायचं. आणि म्हणूनच कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह सुरू केले. त्यावेळेला भाऊराव कोल्हापूरमध्ये जैन बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेत होते आणि त्या जैन बोर्डिंगचा एक असा नियम होता की बाहेर इतर समाजातल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जैन बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांना हजेरी लावता येणार नाही. पण भाऊरावांना वाटलं की हरिजन मुलांसाठीचं जे वसतिगृह उघडलं जात आहे त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आपल्याला गेलंच पाहिजे कारण हा एक चांगलं काम होतं. आणि म्हणून त्या नियमाला डावलून भाऊराव त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेचे त्या वसतिगृहाचे संचालक लठ्ठे साहेब यांनी भाऊरावांना वसतिगृहातून हाकलून दिले. इंग्रजी 6वीमध्ये त्यांचं शिक्षण अडकून पडलं आणि ते घरी परत आले. त्यावेळच्या काळानुसार इंग्रजी 6वी म्हणजे साधारणपणे लग्नाचं वय झालं असं समजून घरच्यांनी त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली आणि मातोश्रींनी कुंभोजच्या पाटलांची अदाका सून म्हणून घरी आणली. कोरेगावमध्ये असताना एकदा घरी पाहुणे आले होते. जेवणाच्या वेळी पाहुण्यांनी भाऊरावांच्या वडिलांना अगदी सहज विचारलं, हा आपला मुलगा काय काम करतो? वडील म्हणाले, 2 वेळेला खातो आणि भटकतो. कारण त्यावेळेला भाऊराव काही करत नव्हते आणि थोडासा एक राग भाऊरावांच्या वडिलांच्या मनात कदाचित असेल, त्यामुळे ते थोडंसं टोमणा मारून बोलले हे भाऊरावांच्या लक्षात आलं. आणि त्याच वेळेला लक्ष्मीबाई जेवायला वाढत होत्या आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू भाऊरावांच्या ताटात पडले. ह्या बोलण्याचा त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं. लक्ष्मीबाईंना त्यांच्या डोळ्यातले अश्रू जे होते ते भाऊरावांच्या ताटात पडले. भाऊरावांना फार दुःख झालं. आतापर्यंतची गोष्ट ठीक होती, परंतु आपल्यामुळे आपल्या पत्नीचा अपमान होत असेल तर ते बरोबर नाही आणि आपण काहीतरी केलंच पाहिजे हे त्यांना वाटायला लागलं. ते तसेच उठले आणि त्यांनी काहीतरी करण्याच्या इराद्याने सातारचा रस्ता धरला. कुठे जायचं, काय करायचं काहीही माहीत नसताना असेच ते बाहेर पडले आणि या विचारातच ते चालायला लागले. वाऱ्यावरील वाट सरुनी ना बंध नकाशाचा, अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट वाऱ्यावरील वाट सरून, वाऱ्यावरील वाट सरून ना बंध नकाशाचा, अंधारल्या दिशा तरीही वेध प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरून, वाऱ्यावरील वाट सरून काळजाच्या वेदनेचा गाज होता, काळजाच्या वेदनेचा गाज होता. अस्पृश्यातर मनोमाचा काय गुन्हा होता, अस्पृश्यातर मनोमाचा काय गुन्हा होता. उद्धार गांजलेल्यांचा, उद्धार गांजलेल्यांचा मंत्र शाहूराजांचा, अंधारल्या दिशा तरी वेद प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरून, वाऱ्यावरील वाट सरून ज्याचे त्याने केले कर्म मी मुक्त झालो. चाललो अनुभव घेण्या, चाललो अनुभव घेण्या.
त्यावेळची जी परिस्थिती होती तशीच आज आहे. कामधाम नाही त्याला इथे मान नाही. कामधाम नाही त्याला इथे मान नाही. दुनियेची प्रीत साधे कुणी मुक्त नाही. दुनियेची प्रीत साधे कुणी मुक्त नाही. माणसांचा महापूर माणसांचा महापूर आधार कुणाचा अंधारल्या दिशातरी वेध प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट वाऱ्यावरील वाट भरल्या ताटावर टपकले अश्रू साधीचे. जणू काळजावर पडले देवलोक साचे. घरी भविष्यातील असे घरी भविष्यातील असे पुरावा यशाचा अंधारल्या दिशातरी वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट वाऱ्यावरील वाट बंधन काशाचा अंधारल्या दिशातरी वेद प्रकाशाचा वेद प्रकाशाचा वेद प्रकाशाचा. भाऊराव साताऱ्यात तर आहे, पण काहीही व्यवसाय करायचा म्हटला तर त्याला भांडवल पाहिजे. काय करावं असा विचार करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की शिकवण्या करणे हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे. त्यावेळेला त्यांनी शिकवण्या करण्याचा विचार केला आणि मग त्यांनी इंग्रजी, गणित आणि संस्कृत या विषयांचे तास साताऱ्यामध्ये सुरू केले आणि त्यामुळे साताऱ्यातील लोक त्यांना पाटील मास्तर म्हणून ओळखायला लागले. भाऊराव कोणत्याही कामात असले तरी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत घर करून असायचा. आणि या चळवळीतूनच सातारा येथे येण्या अगोदर 1909 साली त्यांनी शिक्षण प्रसारक संस्था दुधगाव आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम या संस्थांची स्थापना केली होती. समाजोद्धाराची तळमळ असलेल्या भाऊरावांना डांबर प्रकरणामध्ये विनाकारण त्रास सोसावा लागला. हे डांबर प्रकरण म्हणजे 14 फेब्रुवारी 1914 म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्वातंत्र्यापूर्वीचा हा काळ की ज्यावेळेला आपल्यावरती इंग्रजांचा अंमल होता. या दिवसामध्ये कोल्हापूर येथे एडवर्ड बादशहाच्या पुतळ्याला कुणीतरी अज्ञात इसमानं डांबर घासलं आणि या प्रकरणाची ज्यावेळेला चौकशी सुरू झाली त्यावेळेला अनेक गट त्यामध्ये आले आणि लठ्ठे साहेब जे की ज्यांनी कर्नल भाऊरावांना जैन बोर्डिंगमधून हकलून दिलं होतं त्यांचे काही विरोधक होते. त्या विरोधकांना असं वाटायला लागलं की या प्रकरणामध्ये लठ्ठे साहेबांना आपण अडकवू शकतो आणि त्या अडकवण्यासाठी भाऊराव आपल्याला मदत करू शकतात कारण ते लठ्ठे साहेबांच्या विरोधात साक्ष देतील असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ह्या लठ्ठे साहेबांच्या विरोधकांनी भाऊरावांना तार करून कोल्हापूरला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुला त्यांनी त्रास दिलेला आहे, तू त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष दे आणि त्याचा बदला घे. पण सच्चा मनाचे भाऊराव ते काही खोटी साक्ष द्यायला तयार झाले नाही आणि त्यामुळे उलट त्यांच्यावरच चोरी करणे, आग लावणे अशा खोट्या आरोपाखाली त्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांचा अमानुष असा छळ करण्यात आला. त्यांचा छळ करत पोलीस म्हणायला लागले, पुतळ्याची विटंबना कोणी केली, कशी झाली हे सर्व तुम्हाला माहीत आहे. आधी सांगा कोण आहे अपराधी, कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव आधी, सांगा भाऊराव आधी, सांगा कोण आहे अपराधी, कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव
गंगोबाईला 4 मुलं, त्यामध्ये भाऊराव पाटले मोठे. आणि या प्रकरणामध्ये जर काय बरं वाईट झालं तर माझा एक मुलगा मेला असं मी सांगते, परंतु खोटी साक्ष द्यायला आम्ही तयार होणार नाही. एवढी करारी माता होती गंगोबाई. म्हणून ती माऊली म्हणते, 4 मधील भाव एक वारला मनी समजावं, 4 मधील भाव एक वारला मनी समजावं, खोटी साक्ष नका घेऊ, खोटी साक्ष नका घेऊ, सोडा त्या आधी सांगा कोण आहे सांगा कोण आहे अपराधी. देवता प्रसन्न झाली, सत्यनिष्ठा कानून आली, निर्दोषाची घोषणा झाली, निर्दोषाची घोषणा झाली. भावा राजहंस स्वच्छंदी सांगा कोण आहे, सांगा कोण आहे अपराधी, सांगा सांगा भाऊका आधी कोण आहे अपराधी, कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. अनेक समस्यांमध्ये गुरफटलेली ग्रामीण जनता पाहिल्यावर भाऊरावांना दुःख वाटायचं. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ हे त्यांच्या अज्ञानात आहे आणि तो सुशिक्षित झाला पाहिजे असे भाऊरावांना वाटू लागले. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये जलसे, तमाशे अशा करमणुकीच्या कार्यक्रमाला अनेक लोक उत्स्फूर्तपणे गोळा होत असत आणि याच माध्यमातून सत्यशोधकी तत्वांचा प्रचार भाऊराव करत असत. महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचे विचार मांडत पुरोहितांचा स्वार्थ उजेडात आणला. व्यसने करू नका, जातपात मानू नका, मुलांना शिक्षण द्या असे सांगतात. पण कित्येक वर्ष सत्यशोधक समाजाचे जलसे केले, प्रबोधन केले, पण समाज काही सुधारत नाही हे भाऊरावांच्या लक्षात आले. अज्ञान, अंधश्रद्धेचं, व्रतवैकल्यांचं कित्येक वर्षांचं जोखड मानेवर घेऊन उपासमार आणि कर्जबाजारीपणाच्या रूढी परंपरेत वावरणारा हा बहुजन समाज जर सुधारायचा असेल तर त्यासाठी एकमेव उपाय आणि तो म्हणजे शिक्षण असे भाऊरावांना वाटू लागले. आणि या ठिकाणीच त्यांच्या मनात शिक्षण संस्था काढण्याचे बीज रुजले गेले. 5 सप्टेंबर 1919 रोजी काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. त्या सभेमध्ये भाऊरावांनी अनेक विचार मांडले आणि त्याचबरोबर त्यांनी बहुजन समाजासाठी एक शिक्षण संस्था स्थापन करावी असे सांगितले. तेव्हा सर्वांनाच हा विचार आवडला आणि सर्वांनी हा विचार उचलून धरला. तेव्हा भाऊरावांनी सांगितले आणि ठरवले की संस्थेसाठी रयत हे नाव सुचवले. त्यांनी सांगितले की रयत या नावामध्ये सर्व जनतेचा समावेश होतो आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेला रयत असे संबोधले आहे. आणि अशा प्रकारे रयत शिक्षण संस्था हे नाव निश्चित झाले. 4 ऑक्टोबर 1919 रोजी संस्था स्थापन झाली. काले या गावी वसतिगृह आणि जवळच असलेल्या मोंडेवाडी या खेड्यामध्ये एक प्राथमिक शाळा सुरू झाली आणि जन्म झाला संस्थेचा. दिवस सोन्याचा आनंद दसऱ्याचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा.
समतेचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा शोधकी जलफेके खेळो पाणी डफवाजले तीर्थस्थळी आंदोलन केले न्यायास्तव आवाज उठविले तरी न झाली जनता शांत म्हणून मार्ग हा ज्ञानाचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा सुरू केले संगीत बसती दूरदृष्टी अण्णाची काले थे परिषद भरणे नानी सत्य शोधकांची रयतेचा झेंडा रोवला दिवस विजया दशमीचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा भाऊरावा उमजून आले अज्ञानावर एक उपाय बहुजनाला सुख करण्या शिक्षणाविना तरनोवा स्वाभिमान स्वाध्यायासाठी अर्थ साधना कामाचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा दिवस उगवला सोन्याचा आनंद उत्सव दसऱ्याचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा प्रेषितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा एक वसतिगृह सुरू करून काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. यावेळी भाऊराव किर्लोस्कर कारखान्यात कामाला होते, पण तरीही त्यांचं सर्व लक्ष मात्र बहुजन समाजाचं शिक्षण याकडेच असायचं. आणि म्हणून कारखान्याने नफ्याचा काही भाग कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा आणि विद्यार्थ्यांना कारखान्यामध्ये अर्धवेळ काम द्यावं, अशा 2 योजना भाऊरावांनी किर्लोस्करांसमोर ठेवल्या. पण या दोन्ही योजना शंतनुराव किर्लोस्कर यांनी फेटाळून लावल्या. तसे शंतनुराव किर्लोस्कर आणि भाऊराव यांचे संबंध मित्रत्वाचे होते, पण या दोन्ही योजना फेटाळल्यामुळे आणि मित्रत्व ही जपण्यासाठी फारशी कटुता येऊ न देता भाऊरावांनी 1 नोव्हेंबर 1921 रोजी नोकरीचा राजीनामा दिला आणि गलेलठ्ठ मिळकतीवर पाणी सोडलं. मिळकत तर बंद झाली, पण काले, दुधगाव आणि नेरले इथं वसतिगृह आणि प्राथमिक शिक्षण
एवढा सगळा प्रपंच चालायचा कसा? आणि यासाठी भाऊरावांनी मुष्टी फंडाची योजना आखली. यावेळी नेरले परिसरामध्ये खेड्यापाड्यांमध्ये सर्व गृहिणी रोज सकाळी जात्यावर दळण दळायचे आणि हे दळण दळत असताना खेड्यापाड्यांमध्ये घराघरांमध्ये जात्या शेजारी एक पिशवी टाकलेली असायची. दळायला सुरुवात करण्यापूर्वी ती गृहिणी त्या पिशवीमध्ये एक मूठ धान्य सोडायचे आणि आठवड्यातून एकदा येऊन वसतिगृहातील विद्यार्थी हे धान्य गोळा करायचे. आणि मग ग्रामीण भागातील बाया बापड्यांना त्यामुळे भाऊराव काय काम करतायत, आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी ते राबतायत, धडपडतायत ही गोष्ट माहितीच आहे. दोन गोष्टी झाल्या. एक तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजामध्ये त्याला एक आदराचं स्थान मिळालं आणि त्यांच्या कार्याला एक पावती मिळाली आणि त्यामुळे आपल्या अडाणी पोरांना शहाणं करून पुण्याचं काम होत आहे असं या बाया बापड्यांना वाटायला लागलं आणि जात्यावर बसून त्या ओव्या द्यायला लागल्या. कुंबड्याला दिली बाग सडा पडूदे अंगणात कसा घंटानाद गाई गुरबानात कुंबड्याला दिली बाग सडा पडूदे अंगणात कसा घंटानाद गाई गुरबानात
सुखी ठेव भावना याला येरबा विठला सुखी ठेव भावना याला येरबा विठला सुखी ठेव भावना याला येरबा विठला येरबा विठला सुखी ठेव भावना याला येरबा विठला सुखी ठेव भावना याला येरबा शाळेमध्ये आणि असं ॲस्ट्रो कार्यक्रम करायला गेला ना मुलांना विचारला ना तर ओव्या वगैरे काय माहीत नाही त्याचा आता तुम्हाला मला सगळं माहीत असतं आपल्या आई आजी सगळ्या वगैरे आता मुलांना ओव्या वगैरे माहीत नाही त्यांच्या भाषा किर्लोस्कर कारखान्यात 7 वर्षे नोकरी केल्यामुळे नांगराच्या निर्मितीची आणि विक्रीची पूर्ण माहिती भाऊरावांना झाली. कारखाना काढण्याची महत्वाकांक्षा असणारे त्यांचे धनिक मित्र धनजीशा कुपर यांचे भांडवल आणि भाऊरावांचे मार्गदर्शन अशा प्रकारे कुपर इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखाना सातारा रोड येथे सुरू झाला. त्यावेळी भाऊरावांनी अट घातली की आपल्या सहित 8 कामगारांना नफ्यातील 10% व रयतेच्या शिक्षणासाठी आणि बोर्डिंगसाठी 10% रक्कम कुपरने दिली पाहिजे. त्यावेळी कुपरने या प्रस्तावाला मान्यता दिली, पण कालांतराने त्यांनी ही योजना धुडकावून लावली. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर शेवटी 1924च्या सुरुवातीला भाऊरावांनी कुपर कारखाना कायमचा सोडला. त्या दरम्यान 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते साताऱ्यातील वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस सातारा असे नामकरण झाले. त्यावेळी महात्मा गांधींनी मला साबरमती आश्रमात जे करता आले नाही म्हणजे सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र राहण्याचे काम भाऊराव तुम्ही करून दाखवले असे गौरवोद्गार काढले. मे 1927 मध्ये पडीक असलेली धनिनीची बाग वार्षिक खंडाने बोर्डिंगला मिळाली आणि बोर्डिंग धनिनीच्या बागेत हलवलं. 1928च्या एप्रिलमध्ये अण्णा सहकुटुंब येथे राहायला आले. त्यामुळे साहजिकच धनिनीची बाग म्हणजे आधुनिक ऋषीमुनींचा आश्रम झाला. मुलांनी येथे राहण्यासाठी झोपड्या बांधल्या, शेती करणे, गुरे पाळणे इत्यादी कामे मुले करू लागली आणि भाऊराव खेड्यापाड्यात हिंडून गरीब हुशार मुले यामध्ये आणू लागले. अशा प्रकारे ज्ञानाची आणि श्रमाची जणू सांगडच भाऊरावांनी घेतली. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. आश्रमात यावे वटवृक्षाखाली ज्ञानामृत यावे, कमवा आणि शिका आपला मंत्र जपत जावे, मनगटाच्या जोरावरी भविष्य घडवावे. कधी पिठल भाकर खाऊ कधी भुकाची, कधी पिठल भाकर खाऊ कधी
पिठलं भाकर खाऊन कधी पिमुटाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची निसर्गाचे देणे समजा धनीची बाग विहिरीतील पाणी उपसा पिकांना द्या पुढे थोडे फळाफुलाला जीवनामृत्यूया स्वतः जपल्या फळझाडांची कापडे काढली स्वतः जपल्या फळझाडांची कापडे काढली श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची लक्ष्मी तुमची माता रयतेचा परिवार नको भेदभावाला स्वावलंबी शिक्षणातून वाहू देश सरता अक्षरांचे रोप लाडीने इथे करिता अन्यायी जनतेला करून ज्ञानासाठी राजे अन्यायी जनतेला करून ज्ञानासाठी राजे श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची जोडा नाते मातीशी घ्या कला मुळा भाजी जोडा नाते मातीशी घ्या कला मुळा भाजी श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची श्रम आणि सेवा हीच देव पुरावाची कारखान्यामध्ये काम करून मिळवलेली सर्व पुंजी भाऊरावांनी शैक्षणिक कार्यासाठी खर्च केली आणि आता ते देणग्या गोळा करायला लागले होते आणि या कामासाठी त्यांना दिवसेंदिवस वसतिगृहाच्या बाहेर राहायला लागायचं। अशा वेळी लक्ष्मीबाई स्वतः वसतिगृहाची देखरेख करायची। सुरुवातीच्या काळात त्यांचं सोवळं ओळख थोडं कडक होतं, पण नंतर परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला। घरदार सोडून शहरामध्ये आलेल्या अनेक मुलांच्या त्या माता झाल्या। आपणा सर्वांना माहीत असणाराच किस्सा आहे की एकदा भाऊराव फिरतीवर होते आणि वसतिगृहातील धान्य संपलं होतं। ज्या वेळेला उधारी धान्य मागण्यासाठी लक्ष्मीबाई गेल्या त्यावेळेला पूर्वीची उधारी भागवल्याशिवाय नवीन धान्य देणार नाही असं व्यापाऱ्याने सांगितलं। प्रत्येक वेळी गरजेसाठी एक एक दागिना मोडून सर्व दागिनेही संपले होते आणि उरलं होतं फक्त मंगळसूत्र। तेही त्या माऊलीने गहाण ठेवलं आणि वसतिगृहाची गरज भागवली। पुढे हे गहाण ठेवलेलं मंगळसूत्र सोडवता आलं नाही आणि म्हणून ते कायमचं विकलंही गेलं। लक्ष्मीबाईंना दिवस गेले होते। रात्री अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं। त्यांना लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं। ऑपरेशन करावं लागलं, पण ते यशस्वी झालं नाही। काळाने आपलं काम साधलं आणि 30 मार्च 1930 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। अशा रीतीने संस्थामय जीवन जगणारी एक महान समाजसेविका लक्ष्मीबाई पाटील आपल्या त्यागमय जीवनाचा महान संदेश देऊन जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून सर्वांना पोरके करून अकालीच अनंतात विलीन झाल्या। एकंदरीतच त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगातील त्यांचा त्याग, त्यांचा औदार्य जर पाहिलं तर सहज शब्द ओठावर येतात। कर्ण लाजून विचारले माझी माऊली बघून, अरे आभाळा एवढे दिला कोणी दिले म्हणून।
उडी दिले मन अरे आभाळे ओढणीला उडी दिले मन कर्णला चुनतीच्या माझी माऊली बघून कर्णला चुनतीच्या माझी माऊली बघून अरे आभाळे ओढणीला उडी दिले मन अरे आभाळे ओढणीला उडी दिले मन प्रेम अर्पावे सर्वांना माय हेच फक्त जाणे जीवन अनाथ देता धरणी भासणी भुके जल्या पोरांसाठी विकली सारे सोने नाणे भुके जल्या पोरांसाठी विकली सारे सोने नाणे सौभाग्याचा अलंकार तोही काही नाही गुण अरे अभाय ओढणीला उडी दिले मन अरे अभाय ओढणीला उडी दिले मन कोण कोणाची मुले काय होते नाते तिचे लढा लागीला सर्वांना भाग्य मातेचे इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे अभिमान मातीचा जीव टाकून ओवाळून अरे आभाळे ओढणीला उडी दिले मन अरे आभाळे ओढणीला उडी दिले मन पत्नी रयते सवाली सती गयकमापुरी सरस्वतीला भेटाया लक्ष्मी लागली भेद विसरून सारे बने सर्वाची सावली भेद विसरून सारे बने सर्वाची सावली वावरली जन्मभरी छाया पतीची बनून अरे आभाय ओढणीला उडी दिले मन अरे आभाय ओढणीला उडी दिले मन लाख लाख मुले माझे बंदी आते तुला ठेवा करावा देवानी असे भाग्य लाभे तुला तुझ्या त्यागातून माते कर्मवीर जन्म आला तुझ्या त्यागातून माते कर्मवीर जन्म आला मूळ तुझी ठेवून आम्ही हृदयात साठवून आभाय ओढणीला उडी दिले मन अरे आभाय ओढणीला उडी दिले मन कर्णाला चुंदडीच्या माझी माऊली बघून अरे आभाय ओढणीला उडी दिले मन अरे आभाय ओढणीला उडी दिले मन अरे आभाय ओढणीला उडी दिले मन संस्थेचा व्याप वाढत वाढत शाळांची संख्या 578 वर पोहोचली. दरम्यान 1948 मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि सर्वत्र असंतोष माजला. खुनी व्यक्ती ही ब्राह्मण असल्याने ब्राह्मणांच्या घरांची लुटालूट जाळपोळ करणे असे प्रकार होऊ लागले.
8 फेब्रुवारी 1948 रोजी पुणे येथे शनिवार वाड्यासमोर झालेल्या जाहीर सभेत त्यावेळेचे मुख्यमंत्री खेर म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ब्राह्मण जात नष्ट होऊ देणार नाही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मण जातीचे रक्षण करेन. कर्मवीरांना ही भाषा आवडली नाही. गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा येथे गांधी मैदानावर झालेल्या सभेत कर्मवीरांनी आपले ओजस्वी विचार मांडले. ते म्हणाले, खुनी व्यक्ती ब्राह्मण जातीतील आहे म्हणून त्या जातीची हत्या करणे हे चूकच आहे. गांधीजींच्या आत्म्यास त्यामुळे यातनाच होती आणि ब्राह्मणांचे रक्षण एकटे मुख्यमंत्री खेर करू शकणार नाही. बाळासाहेब हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री आहेत, कोणा एका जातीचे नाही. तेव्हा जातीयवादी भाषा त्यांनी वापरू नये. मी आणि माझ्या संस्थेतील कार्यकर्ते, विद्यार्थी आम्ही सर्वजण मिळून छातीचा कोट करून दंगली शमवण्याचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. भाऊरावांची ही सडेतोड टीका बाळासाहेब खेरांना झुंजली आणि लेखणीच्या एका फटकार्यानिशी रयत शिक्षण संस्थेची ग्रँड तहकूब करण्यात आली. पण भाऊराव डगमगले नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी होती. मोडे पण वाकणार नाही अशा बाण्याच्या भाऊरावांनी महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू केले. ते म्हणत होते, करू दे त्यांना ग्रँडबंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. करू दे त्यांना ग्रँडबंदी, मी असा झुकणार नाही. मॅडमचा आता किस्सा सांगितला. 1948ला संस्था अडचणीत असताना बरेच लोक पुढे आले. बळीराजा, जनता जनता आणि मीडियामध्ये मुख्य जो वाटा होता तो माणूस म्हणजे देवोजी शिंगराजी जानोरकर उर्फ गाडगे महाराज. गाडगे महाराजांचं संस्कृत आपल्या शासनामध्ये सुद्धा खूप वजन होतं त्यावेळी. आणि लाख लाख माणसं कीर्तनाला असायचे. त्याच्यात खूप सुंदर म्हणजे कीर्तन कसे असावे मी प्रबोधन माझ्या माहितीप्रमाणे काय होतं. 8 नोव्हेंबर 1956ला शेवटचे कीर्तन झालेलं मग बांधाडा. यूट्यूबवर जर सर्च केलं ना तर त्यांचं कीर्तन ऐकायला मिळतं. 1956ला शेवटचं कीर्तन थोडंसं असं तसंच आहे पण छान त्यांनी विचार मांडलेले. तर गाडगे महाराजांनी त्यावेळी आपल्या संस्थेच्या या मध्यस्थीमध्ये खूप प्रयत्न केले होते. करू दे त्यांना ग्रँडबंदी, मी असा झुकणार नाही. करू दे त्यांना ग्रँडबंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला, भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. करू दे त्यांना ग्रँडबंदी, मी असा झुकणार नाही. संकट
असा सुखदान भाऊराव पाटील या महापुरुषाच्या कार्यावर जीवापाड प्रेम करणारा महाराष्ट्रातील दुसरा महापुरुष म्हणजे आता मगाशीच गाण्यामध्ये सरांनी ज्यांचा उल्लेख केला ते लोकसंत गाडगेबाबा. कीर्तनातून ते अण्णांच्या कार्याचा प्रचार करत असत. 3 डिसेंबर 1939 रोजी संस्थेच्या पहिल्या माध्यमिक विद्यालयाची म्हणजे महाराजा सयाजीराव विद्यालयाची कोनशिला 4 भिंतीच्या पलीकडे सातारा येथे बसवण्यात आली. या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी संत गाडगे महाराजांचं सुश्राव्य कीर्तन झालं. बाबा म्हणायचे, बाबा इद्या म्हणतो, ज्याला इद्या नसेल त्याने खड्याळाचं बैस म्हटले तरी चाललं, तो हा पोरांना शाहीर टाका. अरे यातलीच माणसं जर दिल्लीच्या तख्तावर भाषण करतात तर यातलीच माणसं बोरीगंगाच्या टेसनावर मूर्ती उचलतात, सगळी माणसं. मग हे असं का? तर इद्या मोठी गोष्ट आहे बाबांनो, इद्या मोठी गोष्ट आहे. एक हे उपाशना पर मुलाने शाळेत घातल्याशिवाय सोडू नका बाबांनो, मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका. एवढं माझे पण सुरू आहे. कर्मवीरांच्या 61च्या वेळी साताऱ्यामध्ये राजवाड्यासमोर गाडगे महाराजांनी कीर्तन केलं होतं. शिक्षणाचा आख्यान लावत गाडगेबाबा म्हणाले, आमच्या भावराव म्हणजे शिक्षण आणि शिक्षण म्हणजे भावराव. स्वतः माणूस लय शिकलेला नाही, कधी कोणती परीक्षा पास झाला नाही, पण शिकवतो कोण? भावराव. काय शिकवतो? विद्या. विद्या घ्या कोणाला म्हणतो? गोरगरीबाला. शिक्षणाचा महिमा मोठा, भाऊराव पण मोठा. किती शिकवतो म्हणाल तर आभाळ आहे, शिका, शिकत राहणं. लोक ये जाईल तेवढं पुढं ठेवतो. धन्य त्या भाऊरावांचे. असा माणूस शतकात एखादाच नसतो, रोज नाही. म्हणून तुकारामाला म्हणतात, अन हाताचा कवणे टाळ मन रंग विशाल, बुद्धी दिव्याची तोडणी विना विवेकाची जाणीव. बहुजन समाज म्हणजे देशाचा कणा. हा कणा सदैव दाट राहावा म्हणून भाऊरावांनी आपल्या देहाला वाटेल तसे राबवले. असह्य ओझे अंगावर घेतले. एवढा मोठा डोला उभा करत असताना अनेक विवंचना, येणारी संकटे, त्यासाठी करावा लागणारा सामना आणि वाढतं वय, या सर्व गोष्टींनी त्यांचं शरीर आता थकलं होतं. तरी सुद्धा कामाच्या धुंदी त्यांनी शरीराचे लाड केले नाही. अनेक आजार घेऊनच ते 24 तास कामात व्यस्त असत. 3 नोव्हेंबर 1958 रोजी किर्लोस्कर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सव समारंभासाठी किर्लोस्कर वाडीला जाऊन आले. तो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. तिथून साताऱ्याला परत आल्यावर संस्थेच्या कार्यालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. शनिवार दिनांक 9 मे 1959 पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण दुपारी 1:10 कर्मवीरांची जीवनज्योत मालवली. ते अनंतात विलीन झाले होते. साताऱ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला. सारा महाराष्ट्र दुःखसागरात बुडाला.
आणि अण्णांनी जीव लावलेल्या हजारो पोरक्या पोरांनी हंबरडा फोडला. कर्मवीर निजधारेचा धरणी दुभंगरी चैतन्य हरपणे पोरणी रयत पिरे कर्मवीर निजधारी कर्मवीर निजधारी ज्ञान सुभेची मैत्री दिव्यात्माची ज्योत निमाली दिव्यात्माची ज्योत निमाली वाघून सोडले कर्मवीर निजधारी साधले नंदाधिपतना तरीतून मार्ग दाखला शिवनी इहलोक सोडला शिवनी इहलोक सोडला दीप सुंदरा कर्मवीर निजधारी साधले आला कुमारा कंठ दाटले आला कुमारा आला कुमारा आला कुमारा कंठ दाटले जलसागरी आकांत उठले पापण्यांचे बांध फुटले पापण्यांचे बांध फुटले पावले कर्मवीर निजधारी साधले बहुजनांचे ओझे वाहिले तन पोघल कधी न पाहिले दीनदलित आयुष्य वाहिले दीनदलित आयुष्य वाहिले चिरमी झाले कर्मवीर निजधारी साधले कर्मवीर निजधारी साधले कर्मवीर निजधारी साधले या कार्यक्रमाची आम्ही पुस्तकही काढलं होतं. माझ्या काळामध्ये बऱ्याच लोकांची गैरसोय झाली, प्रति संपल्यावर त्याची दुसरी आवृत्ती आम्ही परवा काढली. त्यातले मी 50 पुस्तकं घेऊन आले. 100 रुपये किंमत आहे. सजवणीदारात 50 रुपये. पैसे ज्यांना पाहिजे त्याने पैसे द्यायचे, पुस्तक न्यायचं. पैसे नसतील तसं नेलं तरी सुद्धा चालतं.
समाजाची व त्या काळाची गरज म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील हा माणूस जन्माला आला. ज्या दिवशी हे जग सोडून अण्णा गेले त्या दिवशी मी जबाबदारीने वाक्य बोलतोय. त्या पद्धतीने बोलल्यावर मला बऱ्याच लोकांना ऑपरेशन घेतलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही जबाबदारीने वाक्य बोलतोय की ज्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील या जगातून गेले त्या दिवशी महाराष्ट्रातील ऋषितुल्य समाजसेवकांची साखर तुटली आणि समाजसेवा राजकारणाकडे सुटली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे वर्षानुवर्षे दडपून राहिलेल्या जीवांचा हुंकार होता. असंख्य रयतजनांची जीवने उभी करणारा तो एक वीर पुरुष होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या कार्याची चतुष्ट. करुणा, साधुत्व आणि बंडखोरी हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. त्यांचे विचार विश्वव्यापी होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाच्या कार्यावर उभे राहून संकटाचे सामना करत त्यांनी रयतेचा धर्म फडकवला. आज अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी उभी असलेली ती भव्य मूर्ती समाजाचा दीपस्तंभ म्हणून उभी आहे. प्रत्येक माणसानं त्या चार भिंतीच्या डोंगरावरील समाजावर माथा टेकून कृतार्थ झाल्याचं समाधान मिळालं. आज रयत मंदिरात हा तेजस्वी आविष्कार लुप्त झाला असला तरी जाताना तो माणसं फिरून उभी करून गेला. म्हणूनच त्यांच्या कार्याची पताका नेहमी फडकत राहणार. हे त्रिवार फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. शेवटची साधन
श्रमिकांची जीवने उधळ श्रमिकांची जीवने उजळली उपेक्षिताना विशाल वसन उपेक्षिताना विशाल वसन साक्षरतेची देणी कोरली साक्षरतेची देणी कोरली साक्षरतेची देणी कोरली रुजला संस्कार क्षमताचा फडकत राहो प्रगतीचा फडकत राहो प्रगतीचा पुण्य पाऊले तुझी उमटली आपण सर्वांनी या दीड तासामध्ये अनुभवली साक्षात माननीय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाचं चरित्र आपल्या गायनातून आपल्या समोर ज्यांनी सादर केले असे कार्यक्रमाचे सादर करते प्राध्यापक संभाजी पाटील व त्यांचे सहकारी यांना मनापासून खरोखर धन्यवाद. लवकरच त्यांच्या कार्यक्रमाचं शताब्दी हे पूर्ण हो अशी मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व प्राध्यापकांकडून आणि आमच्या महाविद्यालयातर्फे अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आभार महात्मा गांधी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य माननीय उत्तमराव अवनी
विद्यमान आहे ही विनंती. उपस्थित सर्वांना घरी जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नमस्कार. आज सकाळपासून आपल्या संकुलामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हे कार्यक्रम सुरू आहे आणि आज दुपार सत्रामध्ये अतिशय सुमधुर असा कार्यक्रम की जो अजून बराच वेळ चालत राहावा असा हा श्रवणीय कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडलेला आहे. यामध्ये तुमच्यापैकी बसलेल्यांना काही लोकांना काय म्हणता येत असं करायचं, पण ऐकण्याची क्षमता अजून फार होती पाहिजे. परंतु वेळेची मर्यादा आहे. सरांना साताऱ्यावरून आले, परत साताऱ्याला जायचं आहे. गीतगंधाली या कार्यक्रमाचे सादर करते. रयत गीत आपण सुरुवातीलाच ऐकलं की जे नेहमी ऐकत राहू. रयत माऊली गीत आपण ऐकलं, जे आपण रेकॉर्डिंग लावतो, मुलांना ऐकवतो, आपण ऐकतो. आज प्रत्यक्ष ज्यांनी ते गायले हे आपण प्रत्यक्ष ऐकलं आणि आपण सर्व मंत्रमुग्ध झालेलो आहोत. यासाठी आपण सर्वांच्या वतीने आपलं मंचरचं रयत संकुल आहे, त्याच्यामध्ये अण्णासाहेब महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, महात्मा गांधी प्राथमिक शाळा, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम आणि आपण सर्व रयत सेवक आपल्या सर्वांच्या वतीनं प्राध्यापक संभाजी पाटील सर की जे आमचे फार जवळचे स्नेही आणि माणूस आनंदी कसा असावा, माणसाने जगताना निरस कसा असू नये असं एक मूर्तिमंत उदाहरण पाटील सर. त्यांच्याचबरोबर खांद्याला खांदा लावून सायन्स कॉलेजमध्ये ज्यांनी फिजिक्स विषयाचं उत्कृष्ट जे प्राचार्य पाटील म्हणले उत्कृष्ट शिक्षिका सौभाग्यवती प्राध्यापक प्रज्ञाताई पाटील मॅडम. आणि आज सकाळपासून दुसरे महान व्यक्तिमत्व तिथं बसलेलं आहे. तुम्हाला कदाचित अनेक लोकांना परिचय नसेल, परंतु लक्ष्मीबाई पाटील पतपेढी तुम्ही ऐकून आहात. आपण जुने सगळे सभासद आहोत, त्याच्यात अध्यक्ष आहे आणि फक्त अध्यक्ष नाही, अध्यक्ष कसा असावा असं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या जे साताऱ्याचं जिजामाता अध्यापक मुलींचं विद्यालय आहे, त्याच्या अनेक वर्ष प्राचार्य म्हणून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून काम केलं. एवढंच नाही, ज्यांचं भाग्य असं आहे की ज्यांना कर्मवीर अण्णांचं सहवास लाभला अशा पाटील मॅडम त्या एक उत्कृष्ट लेखिका आहेत. त्यांनी आवर्जून आपल्या शाळेला पुस्तकं आपल्या सगळ्यांना वाचनासाठी आजच उपलब्ध करून दिले. आजच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ते दोन्ही पुस्तकं आपल्याला वाचनीय पुस्तकं आहेत. हे आपण सर्वांनी आवर्जून वाचावी. त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं त्याचा अभिप्राय सुद्धा लेखी स्वरूपामध्ये नेहमी सरकार द्यायचा आणि आपण एकत्रित मग अभिप्राय पाटील त्यांना पाठवतो. त्यांच्याबरोबर अतिशय छान पुस्तक आहे. त्यांच्या शेजारी दुसरी एक व्यक्ती बसलेली आहे की शाळांचा हिशोब तपासणारे शितोळे सर म्हणून सगळ्यांना माहिती असते, परंतु या पतपेढीचं काम ते ऑडिट डिपार्टमेंटचं काम सांभाळून ते सांभाळता येते अनेक वर्ष. तर अशी एक व्यक्ती आहे. त्यानंतर प्राध्यापक वर्षाताई गायकवाड आहे. त्यानंतर उत्कृष्ट तबलावादक, ढोलकीवादक मल्हारी गजबारे ही भाग्याने आम्हाला आज इथं ऐकायला मिळालं. त्यानंतर साऊंड सिस्टीमवर तर सगळा कार्यक्रम असतो आणि पाटील सर त्यासाठी आपल्या साऊंड सिस्टीमवर कधीच विश्वास ठेवत नाही. आपल्या म्हणजे कुठंच नाही. त्याचं कारण खरं पाटील सर आम्हाला कधी टेक्निकल नॉलेज नसतं, टेम्पररी आपली व्यवस्था असते आणि अनेक जे कार्यक्रम किंवा मी बघितले तर आपली व्यवस्था चोख असावी, कारण तो कार्यक्रम आपला उत्कृष्ट झाला असतो आणि तो झाला पाहिजे. यासाठी नवनाथ भोसले त्यांच्याबरोबर आहे, इतर त्यांचे सर्व सहकारी आहेत. या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला असे अण्णासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कानडे सर
त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाचे आयोजक, सर्व सहकारी निवेदक हे दोघे सकाळपासून निवेदक म्हणून काम करतात. ते आपणा सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक आपणा सर्वांचं व्यासपीठावरील सर्वांचं हार्दिक आभार मानतो. खरं तर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठीही असावा, परंतु या सध्या अडचणी असल्यामुळं आम्ही आमच्या स्टाफसाठी, कारण शिक्षक म्हणजे काम आता ऑनलाईन कामातून आता सध्या विद्यार्थी आज काल 2 दिवस त्यांच्या समोर आले, पण त्यांची सुरुवात चांगली व्हावी, कामाला त्यांच्या प्रेरणा मिळावी. अण्णांचा जन्म आणि त्यांचा शेवटपर्यंत प्रवास हा गीतामधून, सुमधुर गीतामधून प्रेरणा देणारा आपण सादर केला. त्यामुळं खरं तर आम्ही धन्य झालो आणि याच्यातून प्रेरणा घेऊन आमचे सर्व सहकारी, प्राध्यापक, शिक्षक आम्ही सर्वजण आमच्या ताब्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर कष्ट करतो आहोत. पण अशा प्रेरणा आधीमध्ये असल्या पाहिजे. पाटील सर, तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने प्रचंड शुभेच्छा आहे की तुम्ही तुमच्या हातून अशीच कर्मवीर अण्णांच्या आणि रयत शिक्षण संस्थेची सेवा घडत राहावी, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमचं आरोग्य, पाटील ताई, तुमचं आरोग्य ओकेच आहे. तुम्ही सेवानिवृत्ती घेतली म्हणजे आता तुम्हाला काळजी नाही. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. प्राचार्य कानडे सर, मी आणि शाखा प्रमुख अजून आमचे 2 आहे, आमच्या चौघांच्या वतीने आपल्या सर्व संकुलातील स्टाफला धन्यवाद देतो. कारण सकाळपासून आपण कार्यक्रमामध्ये सहभागी आहात. तुमचे कष्ट खरे असतात. आम्ही स्टेजवर सत्काराला असतो, पण या पाठीमागचे सगळे आधारस्तंभ तुम्ही आहात. त्यामुळं तुमचे आणि आमच्या शाखा प्रमुखांच्या वतीने तुमचे आभार मानतो. भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला रयतेचं अजून फार काम करायचं आहे. आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आपण या कामाला, या सुमधुर गाण्याने आपल्याला मंत्रमुग्ध केले, ते नेहमी ऐकत राहा. म्हणजे त्याच्यातून दररोज प्रेरणा मिळेल की अण्णांनी काय केलं, आपल्याला काय करायचं आहे. अण्णांनी धुरा पुढच्या पिढीवर दिली, त्याच्या पुढच्या पिढीने धुरा आता आपल्या पिढीवर दिलेली असल्यामुळं ही धुरा सक्षमपणे आपण पेलू अण्णांच्या आशीर्वादाने, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुस्तकं या ठिकाणी 50 तरी सर एकही पुस्तक असं ते वाचलं पाहिजे सगळ्यांनी, आणि निश्चितपणे ते पुस्तकं वाचतील. पुन्हा एकदा सर आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि आपण बराच वेळ आपला घरी जाताना सुद्धा काही गडबड करू नका, सुरक्षित आपापल्या घरी जा. आणि उद्या मला वाटतं स्कूलला सुट्टी असण्याची शक्यता नाकारता येते. आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना तसा निरोप द्या. धन्यवाद.